आज 14/5/2021ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, आता तुम्ही शूद्र घराण्यातून निघून ब्राह्मण घराण्यामध्ये आले आहात. बाबांनी तुमचा ब्रह्मामुखद्वारे स्वीकार केला आहे, म्हणजे तुम्हाला दत्तक घेतले आहे. यामध्ये तुम्ही खुश रहा. प्रश्न आहे, कोणते गुप्त रहस्य ब्राह्मण कुळातील मुलंच समजू शकतात? उत्तर, निराकार शिवबाबा आपले पिता आहेत आणि हे ब्रह्मा आपली माता आहे. निराकार भगवंत कशा प्रकारे माता, पिता, बंधू, सखा बनतात, हे गुप्त रहस्य ब्राह्मण कुळातील मुलंच समजू शकतात. त्यामध्ये पण जे दैवी कुळातील उच्चपद प्राप्त करणारे आहेत, तेच ह्या रहस्याला अर्थसहित समजू शकतात. ओम शांती. मुलं बसलेली आहेत, समजत आहेत की आपले बाप दादा आलेले आहेत. बाप आणि दादा एकत्र आहेत, तर असेच म्हणणार की बापदादा आले आहेत, ते शिक्षक पण आहेत. बाबा दादांशिवाय म्हणजे शिवबाबा ब्रह्माबाबाशिवाय हे रहस्य सांगू शकत नाहीत. ही नवीन गोष्ट असल्यामुळे बुद्धी चालायला हवी. अज्ञान काळात दोघांना वेगवेगळे समजत होते, प्रत्येकाची वेगवेगळी आठवण करत होते. आपले गुरु अमुक ठिकाणी आहेत, त्यांच्या देहाचे नाव पण जाणतात. आपले माता पिता अमुक ठिकाणी आहेत, त्यांचे नावरूप सर्व काही आहे. मनुष्यांनी पुढे ते थोडक्यात लिहिले आहे. मनुष्याने जे काही लिहिले आहे त्यामध्ये काहीतरी दोष आहेतच. गायन आहे, त्वमेव माताश्च पिता त्वमेव, हे एकाचेच गायन आहे. ब्रह्मासाठी पण असे गायन नाही, त्यांचे नावरूप बुद्धीमध्ये येत नाही. विष्णू व शंकराचे पण नाही. गीत गातात की तुम्ही मात पिता, आम्ही तुमचे बालक, तर बुद्धी पण वर जाईल. कृष्णाची तर कोणी आठवण करू शकत नाहीत. आठवण फक्त एक निराकारचीच करतात, त्यांचेच गायन आहे. तेव्हा बाबा समजावून सांगतात की इथे जेव्हा बसता तेव्हा लौकिक संबंधातून बुद्धी काढून पारलौकिक बाबांची आठवण करा. यावेळी ते समोर आहेत. भक्ती मार्गामध्ये जेव्हा गातात तेव्हा हे भगवंत असे म्हणून दृष्टी वर करून म्हणतात, तुम्ही माता पिता, आम्ही तुमचे बालक. हे ईश्वर म्हणून बोलावतात. हे ईश्वर म्हणतात तेव्हा शिवलिंगाची पण आठवण नसते, फक्त पोपटासारखे असेच गात राहतात. लक्ष्मीनारायणासाठी सुद्धा असे म्हणता येणार नाही, ते तर महाराजा महाराणी होते. त्यांची मुलं त्यांना आई बाबा म्हणणार, भाऊ तर म्हणणार नाही ना. भक्त लोक म्हणतात पतित पावन, परंतु बुद्धीमध्ये येत नाही की शिवलिंग असेल, असेच गात राहतात. हे ईश्वरा, तर हे ईश्वर कोणी कोणाला म्हटले, काहीही माहीत नाही. जर हे ज्ञान असले असते की मी आत्मा आहे, त्यांना बोलावत आहे, तर हे समजतील की ते निराकार परमात्मा आहेत. त्यांचे रूपसुद्धा लिंग आहे, म्हणजे ते शिवलिंग आहे. अर्थसहित कोणी बाबांची आठवण करत नाहीत. त्यांच्याकडून प्राप्ती काय होणार, कधी होणार, हे पण काहीच जाणत नाहीत. तुम्ही सुद्धा जाणत नव्हते. आता तुम्ही बाबांचे बनले आहात म्हणून जाणता. आपल्याला शिवबाबांनी ब्रह्माद्वारे त्यांचे मूल बनवले आहे. ब्रह्मा माता आहे, ह्या ब्रह्मा माताद्वारे दत्तक घेतले आहे. ह्यावेळी तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता, आपण शिवबाबांची मुलं आहोत. साकारमध्ये प्रजापिता ब्रह्माची मुलं आहोत. प्रजापिता ब्रह्माद्वारे मनुष्य सृष्टी रचतात. असे नाही की कोणती नवीन सृष्टी रचतात, नाही, ह्यावेळी येऊन दत्तक घेतात. आता मातपिता म्हणतात, तर शिवबाबा पिता झाले आणि ब्रह्मा माता झाली, त्यांना म्हणतात माता पिता.
बाबा ब्रह्माद्वारे म्हणतात, तुम्ही आत्मे माझी मुलं आहात. पुढे बसून आत्म्यांना त्यांची ओळख करून देतात. आत्मा काय आहे असे म्हणतात ना, की 2 डोळ्यामध्ये राहते, ताऱ्याप्रमाणे आहे, ह्याशिवाय काही जाणत नाहीत. असे म्हणू शकत नाहीत की आत्मा 84 जन्म भोगते. आत्मा देहाद्वारे अभिनय करते. वेगवेगळे नाव, रूप, देश, काळ इत्यादी धारण करून अभिनय करते. एक देह सोडून दुसरा धारण करताना संपूर्ण परिवारच बदलून जातो, किंवा एखाद्याने दत्तक घेतल्यास परिवार बदलून जातो. ज्यांच्याद्वारे जन्म घेतला त्या आईबाबांना पण जाणतात. ज्यांनी दत्तक घेतले त्यांचे बनून राहतात. इथे तुम्ही शूद्र घराण्यातून निघून ब्राह्मण घराण्याचे बनले आहात. ब्रह्माद्वारे तुम्हाला स्वीकृत केले आहे, म्हणजे दत्तक घेतले आहे. आता तुम्ही ब्राह्मण कुळात आले आहात. ह्या गोष्टी शास्त्रांमध्ये लिहू शकत नाही, हे समजावले जाते. लिहिल्याने कोणी समजत नाहीत. आता तुम्ही मुलं जाणता की आपण परमपिता परमात्म्याची मुलं बनलो आहोत. ही माता आहे. ब्रह्माला प्रजापिता पण म्हणतात. त्यांच्याद्वारे तुम्हा मुलांना स्वीकारतात. ह्या किती गुप्त गोष्टी आहेत. एकमेकांसमोर आल्याशिवाय ह्या गोष्टी समजणे शक्य नाही. समजतील सुद्धा तेच जे या ब्राह्मण कुळातील असतील, दैवी कुळामध्ये उच्चपद प्राप्त करणारे असतील. एखाद्याच्या बुद्धीमध्ये ह्या गोष्टी बसणार नाहीत आणि ते समजावून पण सांगू शकणार नाही. तुमच्यामध्ये सुद्धा क्रमवारीने पुरुषार्थानुसार आहेत, ज्यांच्या बुद्धीमध्ये हे स्पष्ट झाले आहे. गायन केले जाते, त्वमेव माताश्च पिता त्वमेव. शिवबाबांची आठवण केली जाते आणि परत असे म्हणतात की तुम्हीच मातपिता आहात. एक बाबा मग मातपिता कसे असू शकणार? ह्या गोष्टी दुसरे कोणी समजावू शकत नाही. जसे ग्रंथामध्ये व्यासजींनी लिहिले आहे, जे मनुष्यांनी पाठ केले आहे, तसेच ते तुम्हाला पण म्हणतील की तुम्हाला कोणीतरी सांगितले आहे आणि तुम्ही ते पाठ केले आहे. नवीन मनुष्याला समजावून सांगणे कठीण आहे. इथे राहणाऱ्यापैकी कुणी कुणाला एवढे सुद्धा समजावून सांगू शकत नाही. तुम्ही आत्मा आहात आणि तुमचा पिता परमपिता परमात्मा आहे. ते बेहदचे पिता बेहदचा वारसा देतात. वारसा दिला होता, मग पुनर्जन्म घेत 84 जन्म पूर्ण झाले. आता बाबा पुन्हा वारसा देण्यासाठी आले आहेत. हे कुणाला समजावून सांगणे किती सहज आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ब्रह्माद्वारे दत्तक घेतात तर माता पण जरूर हवी ना. तर जी अनन्य मुलगी आहे, म्हणजे अतिविशेष आहे, तिला पूर्वनियोजित नाटकानुसार जगदंबा असे नाव दिले जाते. पुरुषाला जगदंबा म्हणू शकत नाही, त्यांना जगतपिता म्हणता येईल. त्यांचे तर प्रजापिता हे नाव प्रसिद्ध आहे. ठीक आहे, मग प्रजामाता कुठे आहे? म्हणून मातेला दत्तक घेतले जाते. आदिदेव तर आहेत, मग आदिदेवीला निश्चित केले जाते. जगदंबा तर एकच आहे, तिचेच गायन आहे. जगदंबेच्या नावाने कितीतरी यात्रा भरतात, परंतु तिचे कार्य कोणीच जाणत नाहीत. कलकत्त्याला कालीचे मंदिर आहे, मुंबईला जगदंबेचे मंदिर आहे. चेहरे वेगवेगळे आहेत. जगदंबा कोण आहे हे कोणीच जाणत नाही. त्यांना भगवती पण म्हटले जाते. खरे तर जगदंबेला भगवती म्हणू शकत नाही. ती तर ब्राह्मणी आहे, ज्ञानेश्वरी आहे. त्यांना बाबांकडून ज्ञान मिळाले आहे. तुम्ही सर्व जगदंबेची मुलं आहात. ज्ञान ऐकून दुसऱ्यांनाही ऐकवता. तुमचा हाच धंदा आहे. तुम्हाला ईश्वर शिकवतात, कोणी मनुष्य नाही. ब्रह्मासुद्धा मनुष्य आहे. मनुष्य कोणालाही पावन बनवू शकत नाहीत. मनुष्याची बुद्धी खूपच मंद झाली आहे, काहीही समजत नाहीत. पतित पावन तर एकच बाबा आहेत. ते पतितांना पावन बनवण्यासाठीच येतात. ही संपूर्ण दुनिया तमोप्रधान आहे.
सर्वजण पतित आहेत. नवी दुनिया पावन आणि जुनी दुनिया पतित आहे. जुन्या दुनियेमध्ये नरकवासी आहेत आणि नव्या दुनियेमध्ये स्वर्गवासी आहेत. बुद्धी पण म्हणते की सतयुगामध्ये फक्त भारतवासी देवी देवता होते, दुसरे कोणी नव्हते. आता तुम्हा मुलांना हे ज्ञान मिळाले आहे. नव्या दुनियेमध्ये पहिले सूर्यवंशी देवता होते, नंतर चंद्रवंशी झाले, तर सूर्यवंशी पूर्वी होऊन गेले, चंद्रवंशी नंतर वैश्यवंशी असे येत राहतात. बरोबर लक्ष्मी नारायणाचे पहिले राज्य होते. तर त्या आधी काय होते हे कोणालाच माहीत नाही. तुम्हा मुलांना बाबांनी चक्राचे रहस्य समजावले आहे. द्वापरमध्ये वैश्यवंशी असतात, कलियुगामध्ये शूद्रवंशी असतात. आता तुम्हाला माहीत झाले आहे की आपण ब्राह्मण आहोत. तुम्हाला बाबांनी आपले बनवले आहे. शूद्र धर्मातून ब्राह्मण धर्मामध्ये परिवर्तित केले आहे. आता सूर्यवंशी चंद्रवंशी तर नाहीतच. लक्ष्मी नारायणाचे पण राज्य नाही आणि रामराज्य पण नाही. आता तर कलियुगाचा अंतकाळ आहे. कलियुगानंतर जरूर सतयुग येणार. कलियुगामध्ये ही जुनी दुनिया पतित दुनिया आहे. महान दुःखी आहेत, त्यासाठीच देवतांची महिमा गातात, डोके टेकवतात. ह्या लक्ष्मी नारायणला हे राज्य कोणी दिले? कोणी असे आहे का जे सांगू शकेल? हे तर कोणाच्याही बुद्धीमध्ये येणार नाही. कारण त्यांच्या बुद्धीमध्ये आहे की कलियुग अजून छोटा मुलगा आहे, 40,000 वर्ष शिल्लक आहेत, म्हणून बुद्धीमध्ये येत नाही. आता तुमचा हा विचार चालतो. काही मुलं म्हणतात आम्हाला आठवण राहत नाही. आठवण का राहत नाही? कारण सकाळी उठून आठवणीत बसून धारणा करत नाही. स्वतः समजतात परंतु दुसऱ्यांना समजावून सांगू शकत नाही. हे तर जरूर होणार. सर्वजण एकरस समजूतदार असे बनणार नाहीत. समजूतदार पण हवेत आणि बेसमजूतदार पण हवेत. समजूतदार असतील तर जाऊन राजा राणी बनतील, जे जास्तीत जास्त समजतील आणि दुसऱ्यांनाही समजावून सांगतील. त्यांचे नाव प्रसिद्ध होईल. जर कुठे प्रदर्शनी असते तर बाबांना लिहितात की बाबा अमुक यांना पाठवून द्या. बाबा म्हणतात का तुम्ही समजावू शकत नाही? बाबा त्यांचा अभ्यास जरा जास्त आहे, आम्ही कच्चे आहोत. तर बाबा स्वतः पण म्हणतात की कुठून निमंत्रण आल्यास लिहून कळवा कोण कोण आहेत, त्यानंतर आम्ही ठरवू की कोणाला पाठवायला पाहिजे. त्या निमंत्रणामध्ये संन्याशी पण आहेत का? तसे असल्यास चांगल्या ब्रह्माकुमारीला पाठवावे लागेल. ठीक आहे, कुमारका आहे, मनोहर आहे, गंगे आहे, तर यापैकी कोणाला पाठवा? मुलं तर बरीच आहेत. जगदीशला पाठवा किंवा रमेशला पाठवा. एकापेक्षा एक हुशार आहेत. ज्याप्रमाणे न्यायाधीश असतात ना, एकापेक्षा एक हुशार असतात. शासनालाही माहीत असते एकमेकांपेक्षा हुशार आहेत. तेव्हाच तर केस एकमेकांपेक्षा वर जातात. पुन्हा उच्च न्यायालयात आणि पुन्हा त्याच्यावर. त्यांनी जर आपले म्हणणे ठीक मांडले नाही तर पुन्हा त्याच्यावर जावे लागेल. त्यांच्यावर तुम्ही दया करा. आता ह्या सर्व गोष्टी इथे होतात. सतयुग त्रेतामध्ये असे होत नाही. पुढे द्वापरमध्ये राजा राणीचे राज्य असते. तिथे म्हणजे स्वर्गामध्ये महाराजा महाराणी असे केस सांभाळतात, म्हणजे खटले सांभाळतात. तिथे असे केसेस पण कमी असणार. आता तर तुम्ही तमोप्रधान पतित आहात. जेव्हा बादशहाकडे खटला जाईल तेव्हा थोडी शिक्षा देतात. मोठी चूक असल्यास जास्त शिक्षा देतात, म्हणजे दंड देतात. इथे तर किती न्यायाधीश वकील भरपूर आहेत. दोन्हीच्या कारभारामध्ये भरपूर फरक आहे. सतयुगामध्ये काय होते हे कोणालाच माहीत नाही. आता बाबांनी सांगितले आहे. कोणालाही विचारा लक्ष्मी नारायणला जाणता का? ज्याप्रमाणे बिर्ला आहे, अनेक मंदिरं त्यांनी बनवली आहेत.
एखाद्या चांगल्या मुलाने त्यांना चिठ्ठी लिहायला हवी की तुम्ही लक्ष्मीनारायणची मंदिरं तर खूप बनवता, त्यांना ही राजधानी कशी मिळाली? जेव्हा सतयुगाच्या आधी कलियुग होते, कलियुगामध्ये तर काहीच नाही. देवतांनी तर कोणासोबत युद्ध पण केले नसणार. युद्धामुळे तर कोणी विश्वाचे मालक बनू शकत नाही. विश्वाचे जे मालक होते त्यांचे म्हणजे लक्ष्मीनारायणाचे चित्र ठेवले आहेत. आता रात्र आहे, कलियुग आहे. इथे हत्यारांचे युद्ध चालते. बाबांनी समजावले आहे, जर ख्रिश्चन धर्माचे आपापसात भेटतील, आपापसात एकमेकांवर प्रेम करतील तर ते विश्वाचे मालक बनू शकतील. परंतु विश्वाचे मालक तर लक्ष्मीनारायणच बनतात. बुद्धी म्हणते की हे आपापसात भेटतील तर मालक बनू शकतात, परंतु सतयुगामध्ये राजा राणी तर कोणी बनू शकत नाही. हे विश्व नाटकच अशा प्रकारे बनलेले आहे. आता आपण पुन्हा योगबळाद्वारे स्वर्गाचे राज्यभाग्य घेतो. तुम्ही सांगू शकता, कल्पापूर्वी सुद्धा आम्ही संगम युगात बाबांकडून वारसा घेतला होता. 84 जन्म पूर्ण झाले, आता पुन्हा वारसा घेत आहोत. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, स्वतः धारण करण्यासाठी व दुसऱ्यांनाही करवण्यासाठी सकाळी पहाटे उठून बाबांच्या आठवणीत बसायचे आहे. जे समजून घेतले आहे ते दुसऱ्यांना समजावण्याचा अभ्यास करायचा आहे. दुसरा सारांश, लौकिक संबंधातून बुद्धियोग काढून एक पारलौकिक बाबांची आठवण करायची आहे. बाबांकडून तर ज्ञान मिळाले आहे, ते ऐकून सर्वांना सांगायचे आहे. हाच तुमचा धंदा आहे. आजचे वरदान आहे, आपल्या संपूर्णतेच्या स्थितीद्वारे सर्व प्रकारची अधीनता समाप्त करणारे प्रकृतीजीत भव. विस्तार आहे, जेव्हा आपण आपल्या संपूर्णतेच्या स्थितीमध्ये स्थित होणार तेव्हा प्रकृतीवर पण विजय अर्थात अधिकाराचा अनुभव होईल. संपूर्णतेच्या स्टेजमध्ये कोणत्याही प्रकारची अधीनता राहत नाही, परंतु अशा प्रकारची संपूर्णतेची स्थिती बनवण्यासाठी 3 गोष्टी एक साथ पाहिजे. पहिला रुहानियत म्हणजे आत्मीयता, दुसरा रुहाब म्हणजे नशा आणि तिसरा रहमदिल म्हणजे दयावानचा गुण. जेव्हा या तिन्ही गोष्टी प्रत्यक्ष रूपात स्थितीमध्ये किंवा कर्मामध्ये दिसतील तेव्हा त्यांना अधिकारी किंवा प्रकृतीजीत आत्मा म्हणता येईल. आजचे बोधवाक्य आहे, जर श्रीमतची लगाम मजबूत असेल तर मनरूपी घोडा पळून जाऊ शकत नाही. ओम शांती.